हॅलो स्टुडंट्स. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचं नीट UGचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आजपासून स्टार्ट झालेलं आहे आणि त्याची लास्ट डेट जी आहे ती 30 जुलै आहे. 30 जुलैपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते कम्प्लीट करायचं आहे. MBBS BDS आयुष कोर्सेससाठीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. हो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी पण रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती कशी आहे स्टेप बाय स्टेप त्याचं एक्सप्लेनेशन आज इथे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती येणार नाही. ओके, सो करूया स्टार्ट. तर सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागतं की CET सेलच्या साईटवर जावं लागतं. तिथे तुम्हाला पेज ओपन होईल अकॅडमिक इयर 25-26चं. ते त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन त्याच्यानंतर एक पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला जे दिलेलं आहे लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार तर तुमच्या पुढे एक विंडो ओपन होईल. ठीक आहे, ही विंडो ओपन होईल की याच्यामध्ये काय आहे की तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला इथे पहिले रजिस्टर करावं लागेल. ओके, आणि जर तुम्ही साइन इन असाल तर तुम्हाला इथे तुमचा जो रजिस्टर्ड मेल ID आहे आणि पासवर्ड ते टाकून साइन इन करावं लागेल. तर आपल्याला काय करावं लागतं, सर्वात पहिले रजिस्टर करावं लागेल. ओके, सो रजिस्टर करत असताना तुम्हाला तिथे काही बेसिक इन्फॉर्मेशन तुमची विचारल्या जाईल. तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे. जसं की पासवर्ड तिथे सेट करावा लागेल, ईमेल ID तुम्हाला तिथे टाकावं लागेल. तुमची इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला फिल करावी लागेल आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल. ओके, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो जी आहे ती ही ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिफरंट कोर्सेस जे आहेत ते बघायला मिळतील. UG, PG, त्याच्यानंतर टेक्निकल एज्युकेशन, ॲग्रिकल्चर. ओके, तर आपल्याला UG मध्ये मेडिकल अँड आयुष मध्ये बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन याला क्लिक करायचं आहे. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला एक विंडो ओपन होईल की ज्याच्यावर आपल्याला काय करायचं की रजिस्टर करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला की तुमचं नाव तिथे टाकावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा नीटचा रोल नंबर, नीटचा ऍप्लिकेशन नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर जो आहे इथे तुम्हाला व्हेरीफाय करावा लागतो विथ द हेल्प ऑफ OTP. OTP जो येईल तुम्ही तिथे टाकायचा आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके, आता OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक असं ग्रीन कलरचं राईट कॉर्नरला मेसेज येईल की OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल. सक्सेसफुल झालं की त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. आता तुम्ही इथे लेफ्ट साईडला बघू शकता की तुमचं प्रोफाईल स्टेटस तुम्हाला दिसेल, ऍप्लिकेशन फॉर्म, नीट इन्फॉर्मेशन. म्हणजे जसं जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप जाल तसं एक एक सेक्शन जो आहे तो तुम्हाला डिस्प्ले होत जाईल. ओके, तर जसं तुमचं रजिस्ट्रेशन होतं, तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन फिल करता, त्याच्यानंतर तुमचं एक ऍप्लिकेशन स्टेटस दिसतं. या स्टेटसमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप जितके पण सेक्शन्स आहेत ते दिसतील आणि त्याचं स्टेटस पण दिसेल की कम्प्लीट किंवा इनकम्प्लीट. ओके, जसं 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 तुम्ही सेक्शन जे आहे फिल करत जाल, कम्प्लीट करत जाल, तसं तसं तुमचं स्टेटस जे आहे ते चेंज होत जाईल. ओके, हे झालं तुमचं अप्लिकेशन स्टेटस. आता याच्यानंतर जे आहे तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहे ते फिल करावी लागेल. पर्सनल डिटेलचा एक विंडो ओपन होईल. त्या पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते फिल करायचं आहे. ते जे नेम आहे तुम्हाला तर ते कसं फिल करायचं की जे नीट ऍप्लिकेशनला तुम्ही टाकलेलं आहे. ठीक आहे, जे की तुमच्या 10च्या 12च्या मार्कशीटवर असेल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. ओके, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, मेल ID, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, त्याच्यानंतर जेंडर, रिलीजन, तुमचं रिजन कुठलं आहे, मदर टंग कुठली आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन फिल करायची आहे आणि सेव्ह करायचं आहे याला. आता याच्यानंतर आपला मेन जो आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ओपन होतो. ठीक आहे, जसं की लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की ऍप्लिकेशन फॉर्म दिसतोय आपल्याला.
आता जसं तुम्ही एक एक इन्फॉर्मेशन फिल करत जाल तर एक एक सेक्शन आपल्याला इथे डिस्प्ले होत जातो. आता हे जे रजिस्ट्रेशन आहे नीटचं, हे खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही जर प्रॉपर स्टेप्स फॉलो केल्या, सेक्शन वाईज स्टेप वाईज जर तुम्ही गेले तर रजिस्ट्रेशन जे आहे ते खूप स्मूथली होईल आणि इझिली तुम्ही पूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे कम्प्लीट करू शकता. तर पहिलं पॉइंट जो आहे आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तो आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. ओके, याच्या आधी जे आपण जे फिल केलं होतं ते आपली नीटची इन्फॉर्मेशन फिल केली होती, की जसं आपलं रोल नंबर आहे, ऍप्लिकेशन नंबर आहे ते. आता याच्यानंतर काय आहे की पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. तर पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचं नाव तिथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मराठी स्टेटस टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही तुमचं नाव जे आहे ते चेंज झालंय का लग्नानंतर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचे जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा आधार कार्डचा नंबर, त्याच्यानंतर तुमचं रिलिजन, हे सर्व इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला फिल करायची आहे. ओके, त्याच्यासोबतच तुमचं जो ऍड्रेस आहे तो सुद्धा तिथे तुम्हाला खाली डिस्प्ले होईल पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये. तर तो ऍड्रेस जो आहे तो सुद्धा तुम्हाला फिल करायचा आहे. आणि जसं असेल तुमचं म्हणजे जो प्रेझेंट ऍड्रेस जो असेल तोच परमनंट असेल तर तिथे तुम्हाला ते टिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यामुळे काय होतं की तुमचा हा सेक्शन कम्प्लीट झालाय आता पर्सनल इन्फॉर्मेशनचा. आता तुम्ही जाल याच्या नेक्स्ट सेक्शनला. ठीक आहे, तर नेक्स्ट सेक्शन कुठला आहे? रिझर्वेशनचा आहे. तर याच्यामध्ये रिझर्वेशन मध्ये तुम्हाला बऱ्याचशा इन्फॉर्मेशन फिल करायच्या आहे, जसं की तुम्हाला NRI मधून अप्लाय करायचं आहे का. ओके, NRI म्हणजे NRI मधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे का, त्याच्यानंतर OCI मधून अप्लाय करायचं आहे का. तर हे जनरली आपण सिलेक्ट नाही करणार, कारण की आपण फॉरेन मध्ये नाहीये. म्हणजे NRI जे आहे ते त्या स्टुडंटसाठी आहे, की किंवा त्यांचे पॅरेंट्स जर तिकडे असतील तर त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर डोमेसाईल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही, इथे आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी. ओके, कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करायची आहे. जसं तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करणार त्याच्यानंतर एक सब कॅटेगरी पण दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर सब कॅटेगरी पण टाकायची आहे. जसं तुम्ही कॅटेगरी इथे टाकणार तर त्याच्यानंतर कॅटेगरी मध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात तर त्याची डिटेल पण इथे येते, तर ती सुद्धा तुम्हाला फिल करावी लागेल. त्याच्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम किती आहे, अॅन्युअल फॅमिली इन्कम, ते फिल करायचं आहे. त्याच्यानंतर रिजन ऑफ रेसिडेन्स म्हणजे कुठल्या एरियामध्ये राहतात ते. त्याच्यानंतर जर PWD असेल एखादा कॅन्डिडेट तर त्याला तिथे फिल करायचं आहे. असेल तर येस, नसेल तर नो. आणि त्याच्यानंतर ऑर्फन म्हणजेच अनाथ आहे का ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मायनॉरिटी कोट्यामधून अप्लाय करायचं आहे का ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. ओके, आणि त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचा आहे. म्हणजे हा सेक्शन सुद्धा तुमचा इथे कम्प्लीट होतो. आता रिझर्वेशनचा सेक्शन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याकडे येतो आता क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला तुमची 10th ची इन्फॉर्मेशन टाकावी लागते आणि प्लस 12th ची पण. तर 10th ची इन्फॉर्मेशन जे आहे ते काय टाकावं लागेल की तुमचं पासिंग इयर टाकावं लागतं, कुठली लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केली होती किंवा कुठल्या लँग्वेज मध्ये तुम्ही 10th पास केले आहे ते सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यानंतर स्टेट म्हणजे कुठल्या स्टेट मधून, तर कुठल्या स्टेट मधून, त्याच्यानंतर कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून, त्याच्यानंतर कुठल्या तालुका, बोर्ड, हे सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला इथे फिल करायची आहे. त्याच्यानंतर 12thचं डिटेल टाकावं लागतं. 12thचं डिटेल सुद्धा सेम तसंच, की तुम्हाला इथे नाव तुमचं टाकावं लागेल. 12thच्या मार्कशीटवर जे तुमचं नेम आहे तसंच सेम नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यात पण सेम पासिंग इयर तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो रोल नंबर होता 12thचा तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट टाकायचं आहे, कुठल्या स्टेट मधनं तुम्ही 12th केली आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर तालुका,
ही सर्व इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला याच्यामध्ये फिल करायची आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन मध्ये. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये 12th जशी इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करता तर त्याच्या खाली तुम्हाला 12th चे मार्क्स जे आहेत ते सुद्धा फिल करावे लागतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि इंग्लिश या 4 सब्जेक्टचे मार्क्स जे आहेत तुम्हाला इथे टाकावे लागतील आणि इथे टाकावे लागतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर जे सेक्शन आपल्याला ओपन होईल ते आहे पॅरलल रिझर्वेशन. ओके. पॅरलल रिझर्वेशन जे आहे ते ओपन होईल. तर पॅरलल रिझर्वेशन म्हणजेच काय की इथे तुम्हाला तुम्ही कुठल्या रिझर्वेशन मध्ये येत आहे ते सिलेक्ट करायचं आहे. सपोज तुम्ही डिफेन्स मध्ये असणार, डिफेन्स D1, D2, D3 जे काही असेल किंवा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवर राहत असणार किंवा अजून हिली एरियामध्ये राहत असणार तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि जे पण रिझर्वेशन इथे तुम्ही सिलेक्ट करणार तर त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात रजिस्ट्रेशनच्या लास्ट मध्ये सबमिट करताना. ओके. सो रिझर्वेशन फिल करताना प्रॉपर वाचून फिल करायची की डिफेन्स 1 मध्ये कुठले कॅन्डिडेट येतात, डिफेन्स 2 मध्ये कुठले येतात. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपला जो नेक्स्ट सेक्शन आहे तो आहे कोर्स सिलेक्शन. ओके. आता कोर्स सिलेक्शन म्हणजेच काय की याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेस सिलेक्ट करायचे की कुठल्या कोर्ससाठी तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहे किंवा अप्लाय करत आहे. जसं 3 ग्रुप्स दिलेले आहे याच्यामध्ये. MBBS BDS चा एक ग्रुप आहे, आयुषचा एक ग्रुप आहे आणि अलाइडचा एक ग्रुप आहे. तर या तिन्हीही चॉईस फिलिंगसाठी किंवा तिन्हीही टाईपच्या कोर्सेससाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते इथेच करावं लागतं. म्हणजे हेच जे रजिस्ट्रेशन आहे ते एकच आहे. तुम्हाला MBBS किंवा BDS साठी अप्लाय करायचं असेल, आयुषसाठी पण अप्लाय करायचं असेल तर हे एकच रजिस्ट्रेशन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की कोर्स सिलेक्ट करावं लागतात. तुम्हाला जर दोन्हीही करायचं असेल, आयुष पण आणि MBBS BDS पण तर तुम्ही दोन्ही पण सिलेक्ट करा इथे. ठीक आहे. तुम्ही इथे सिलेक्ट जे पण कराल ते त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे येईल अप्लिकेशन फी. ओके. अप्लिकेशन फी मध्ये काय आहे की इथे कशासाठी अप्लाय करत आहे तुम्ही तर ते सिलेक्ट करावं लागतं. जसं की फक्त स्टेट कोटा असेल, तुम्हाला फक्त स्टेट कोटालाच अप्लाय करायचं असेल तर तुम्ही फक्त स्टेट कोटा सिलेक्ट करा. तुम्हाला जर फक्त इन्स्टिट्यूशनल कोटाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही फक्त इन्स्टिट्यूट कोटाला पण अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला बोथ दोन्हीला करायचं असेल स्टेट पण आणि इन्स्टिट्यूट कोटा पण तर दोन्ही याला पण अप्लाय करू शकता. जनरली इन्स्टिट्यूट कोट्याला काय होतं की तुमची फीज जी आहे नॉर्मल जी फीज राहते कॉलेजची तर त्याच्यापेक्षा जास्त फीज तुम्हाला इथे पे करावी लागते जर तुमचा इन्स्टिट्यूट कोटामधून जर एखाद्या कॉलेजला नंबर लागला तर. त्याच्यामुळे इथे सिलेक्ट करताना तुम्ही तसं सिलेक्ट करायचं. तर याची जी फीज आहे ती वेगवेगळी आहे. सपोज तुम्ही जर स्टेट कोटा सिलेक्ट केलं तर त्याची जी फीज आहे ती 1,000 रुपये आहे. तुम्ही जर इन्स्टिट्यूट कोटा सिलेक्ट केलं तर त्याची फीज जी आहे ती 5,000 आहे. आणि तुम्हाला जर दोन्हीही सिलेक्ट करायचं असेल म्हणजे स्टेट पण आणि इन्स्टिट्यूट पण तर तिथे तुम्हाला 6,000 जी आहे ती फीज पे करावी लागते. आणि हे जे फीज आहे ऍप्लिकेशन फीज ही नॉन रिफंडेबल आहे. जे हे तुम्हाला कुठल्याही प्रकारे परत मिळणार नाही. जे पण आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस करत आहे त्याची ती फीज आहे जे सीईटी सेल घेतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला फीज जी आहे ही पे करावी लागते. तर त्याचे डिटेल्स तुम्हाला येतात. ऑनलाईन पेमेंट आहे, कसं करायचं आहे ते तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन येईल आणि पेमेंट तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर सर्व पेमेंट झाल्यानंतर लास्ट मध्ये एक प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. म्हणजे आतापर्यंत जितकी पण इन्फॉर्मेशन तुम्ही ही फिल केलेली आहे, जसं तुमचं पर्सनल डिटेल आहे, नीट इन्फॉर्मेशन आहे, रिझर्वेशन आहे, क्वालिफिकेशन आहे, हे सर्व तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. ओके. तुम्ही तो प्रिव्ह्यू जो आहे तो प्रॉपर चेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही सबमिट करा, फायनल सबमिट. कारण की फायनल सबमिट झाल्यानंतर मग तुम्ही याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकणार. आता काय आपल्याला काय करता येईल की प्रत्येक आपण इथपर्यंत तर आलोय. बट आपल्याला जर असं वाटलं की मला पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये माझं काहीतरी चुकलंय, मला करेक्शन करायचे तर लेफ्ट साइडला जे तुम्हाला दिसतंय जितके पण सेक्शन तर प्रत्येक सेक्शनला जाऊन आपण चेंजेस करू शकतो.
ठीक आहे. बट जेव्हा तुम्ही सबमिट करता फायनल सबमिट त्याच्यानंतर याच्या कुठल्याही सेक्शनमध्ये तुम्हाला चेंजेस करता येत नाही. सो जेव्हा तुम्हाला प्रिव्ह्यू येते तेव्हा प्रिव्ह्यू मध्ये प्रॉपर तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती चेक करून घ्यायची. आणि जेव्हा तुम्ही फायनल सबमिट करता त्याच्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचा जो आहे तो सेक्शन जो आहे तो ओपन होतो. ठीक आहे. आता डॉक्युमेंट मध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर जे कॉमन डॉक्युमेंट्स आहे जसं की ऍडमिट कार्ड तुम्हाला लागतं. तुम्ही जर कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर नीटची तुमची मार्कशीट लागेल, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं. ओके. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर 12ची मार्कशीट, 10ची मार्कशीट, तुमचं मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स इथे लागतात. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुठल्या रिझर्वेशनला अप्लाय केलेलं असेल तर त्या रिझर्वेशनशी रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे खाली डिस्प्ले होतात. तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करावं लागतात आणि सबमिट करावं लागतं. ओके. आणि सबमिट केल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते इथे कंप्लीट होऊन जाईल.